झालेले आहेत शाळेच्या वतीने श्री चिटणीस साहेब, त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम, श्री पवार सर आणि सर्व शिक्षक वर्ग या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठं काम केलेलं आहे. अत्युच्च अशी काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव किंवा त्याचा आढावा घेण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चिटणीस साहेब यांना मी विनंती, तुम्हीच साहेब आज महात्मा ज्योतिबा फुलेंची 133वी पुण्यतिथी आहे आणि आपल्याला महात्मा फुले एवढ्यासाठी जयंती पुण्यतिथी साजरा, पुण्यतिथी आहे, बरोबर आहे का नाही? आपण का साजरी करायची, कुणासाठी करायची, कुणासाठी करायची, कुठे उत्तर द्या. आपण माहिती करायची नाही, एका मॅडमसाठी, पठाण सरांसाठी, त्यांच्यासाठी, कुणासाठी करायची? तुमच्याकडे करायची. येस, टाळ्या वाजवत्या मुलीसाठी. तुम्हाला माहितीये का, मी आता जयपूर ह्याला गेलो, जळगावला, आणि जळगावला माझा मोठा सत्कार होता की साहित्य मराठी साहित्याला विशेषतः भरीव योगदान देणारे ऐका सर इकडे देणारे म्हणून माझा विशेष सत्कार झाला. तो म्हणजे जैन इरिगेशन उद्योग समूहाचे प्रमुख होते, नायगावकर होते, म्हात्रे होते आणि अरुण गुजराती होते. पण तुम्हाला माहिती आहे का, मला सगळ्यात आनंद काय झाला, तर मी तिथं एक परीक्षा झाली. काय झाली परीक्षा, आणि त्या परीक्षेमध्ये माझा पहिला नंबर आला. पहिला नंबर आल्याबरोबर मला किती आनंद झाला असेल. सगळे साहित्यिक होते, ग्वाल्हेर, जयपूर, इंदोर, बडनेर, भरपूर एवढे मोठे मोठे साहित्यिक, 25-25, 50-50 ज्यांची पुस्तकं प्रकाशित. तो आमचा ग्रुप आहे, साहित्य संस्कृती मंच. आणि नंबर कोणाचा आला, पहिला. आणि तो पण कसा ओळखायचा नंबर, तिने आयडिया केली. त्या ग्रुपवर जेवढे आहेत का नाही त्यांना प्रश्न टाकला आणि त्याचं तिथं पहिलं उत्तर येईल, त्याचा पहिला नंबर. माझा आलं, मला कळलं माझा आला, माझा आला. पण माझा पहिला नंबर आल्याचा आनंद मला कसा झाला, कुणामुळे झाला? माझा पहिला नंबर कुणामुळे आला सांगा, कुणामुळे आला? निकम मॅडम मिळाला नाही, मग पठाण सरांना मिळाला, मायकल सरांमुळे. कसा आला माझा पहिला नंबर? प्रश्न कसा आला? त्याचं श्रेय तुम्हाला आहे. टाळ्या वाजवा तुम्ही सगळ्यांनी. कारण प्रश्न काय विचारला तो माहितीये, मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ मिळालेले आहे त्यांची नावं लिहा. तुम्हाला माहितीये, कोणाकोणाला माहितीये? हातवर करा, माहिती पाहिजे. कारण मी दरवेळेला आल्यावर तुम्हाला विचारतो, दरवेळेला मी तुम्हाला सांगतो कोणाकोणाला मिळालं. मला काय पहिला कोणाला मिळाला? किती 4 लोकांना मिळालाय. अजून तुम्ही देतो. कोण कोण? शिरवाडकर. आणि पहिला मिळाला खांडेकर, दुसरा मिळाला शिरवाडकर, तिसरा मिळाला विंदा करंदीकर, चौथा मिळाला चंद्र नेमाडे. त्या मुलीसाठी काय करतो. आणि माझ्या लक्षात आलं की मी शाळेमध्ये होतो, मला काय माहित नव्हतं हे, तेव्हा तर सगळ्यांना मिळालं नव्हते. पण मी ज्याच्या शाळेत म्हणजे आपल्याकडे फोटो जाताना, आज तुम्ही जाताना काय करायचं, त्याच्या फोटोच्या खाली उभं राहायचं, फोटो बघायचा. आणि मला किती आनंद झाला की मला असं वाटतं मी शाळा काढण्यात हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. कारण मी तुमच्यापाशी येतो, तुमच्याशी बोलतो, त्यामुळे माझी समृद्धता वाढते, माझा अभ्यास वाढतो. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पुण्यतिथी तुमच्यासाठी करायची. कोणासाठी? तुमच्यासाठी, त्यांच्यासाठी नाही. आता तुम्हाला माहिती पाहिजे, दरवर्षी 28 नोव्हेंबरला महात्मा फुलेंची पुण्यतिथी असती. तुम्ही आज सकाळपासून तयारी करायची आहे का? वर्षभर करायची आहे. आंबेडकरांची जयंती या दिवशी असते, पुण्यतिथी या दिवशी असते. वर्षभर अभ्यास पाहिजे. का उठायचं आणि मग चालू करायचं. मी केलं ठीक आहे आता या वयात. आता मी केलं, सकाळी पहिलं काय केलं, पुस्तक हुडकून काढलं. पण मी त्यापेक्षा मला विशेष काय सांगायचं आहे, त्यांच्यापेक्षा सुद्धा त्यांचं कौतुक काय,
तर तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का नेहरू गरीब होते का श्रीमंत? माहिती आहे तुम्हाला? श्रीमंत होते. माहिती आहे? नेहरू श्रीमंत होते अतिशय. महात्मा गांधी अतिशय श्रीमंत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस अतिशय श्रीमंत होते. आणि त्यामुळं जेव्हा इंग्रजांचं राज्य आपल्यावर आलं त्यावेळेला सगळ्यात जास्त फायदा श्रीमंतांचा झाला. पण त्यांना कळलं शिक्षणाचं महत्व. त्यांना कळलं नाही अजून शिक्षण आहे. ते कुठे गेले शिकायला? इंग्लंडमध्ये गेले. जास्त करून इंग्लंडमध्ये गेले. आनंदीबाई जोशी तर अमेरिकेत गेल्या. पहिल्या डॉक्टर, लेडी डॉक्टर. आनंदीबाई सुद्धा इंग्लंडमध्ये शिकायला गेल्या नाही. कुठे गेल्या? अमेरिकेत गेल्या शिकायला. का गेलं माहिती तुम्हाला? तुम्हाला असे प्रश्न पडले पाहिजे. मला आश्चर्य वाटतं, मला आता पडायला, कारण मी वेगळ्या साहित्यिकांच्या चर्चा घेतो. तर आनंदीबाई जोशींच्या पतीने त्यांना अमेरिकेत पाठवलं डॉक्टरकी शिकायला. त्याचं खरं कारण असं, तेव्हा इंग्लंडमध्ये डॉक्टरकीचं शिक्षण मिळत नव्हतं, अमेरिकेत मिळत. त्यामुळे त्यांच्या मिस्टरांचं पण वाचलं पाहिजे. 4 जोड्या आहेत. रेव्हरंड टिळक, लक्ष्मीबाई टिळक, एक पती पत्नी. न्यायमूर्ती रानडे, त्यांची पत्नी रानडे. तिसरं तुमचे हे मी आता सांगितलं ते आनंदीबाई आणि हे, आणि एक चौथं राहिलं नाव कानेटकर. ते 4 महत्वाचं. म्हणजे आता मी त्याचा अभ्यास करणार आहे. पण महात्मा ज्योतिबा फुलेने विशेषतः महात्मा ज्योतिबा फुलेच्या लक्षात आलं. कारण इंग्रज जेव्हा आले त्यावेळेला त्यांच्याशी युद्ध झालं, हरले सगळे. पण त्याच्यानंतर इंग्लंडचं महत्व लोकांना कळायला लागलं. कारण पूर्वीची जी जात व्यवस्था होती ही विशेषतः त्यांच्या व्यवसायावर अवलंबून. पण इंग्रज जेव्हा आले तेव्हा ती जात व्यवस्था कोलमडून पडली. म्हणजे उदाहरणार्थ क्लार्क म्हणून एखाद्याला नोकरीला लागायचं आहे, तर ते काय बघत नव्हते तो कुठल्या जातीचा आहे. क्लार्क म्हणून त्याला येते का नाही? येते. ओके. इंजिनियर म्हणून भरती करायची, इंजिनियर म्हणून येते का नाही? येते. डॉक्टर म्हणून भरती घ्या, डॉक्टर म्हणून त्याचं शिक्षण झालंय का नाही? बरोबर आहे. असं बघायचं. त्यामुळे इंग्रज आलेल्याचा फायदा आपल्या भारताला असा झाला की जात व्यवस्था ही कोलमडून पडली. आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा कुणी घेतला? तर जे शिकलेले होते, विशेषतः त्या काळातले ब्राह्मण शिकलेले होते, सोनार समाजातले शिकलेले होते, आणि सीकेपी समाजातले शिकले. त्यांना कळलं. त्यांनी पटापटा काय केलं? त्यांचे श्लोक पाठ असायचे, ग्रंथ पाठ असायचे, त्यांचे शिक्षण घेतलं आणि ते तिथं जाऊन नोकरीला लागले. मग राहिलं कोण? तर ज्यांना शिक्षण घेता येत नाही. मग ते काय कुठल्या समाजाचे नाही. उदाहरणार्थ एक खेडेगाव आहे, त्या खेडेगावात ब्राह्मण कुटुंब असायचं. ते शिक्षण घेता येऊ शकलं का त्यांना? नाही शिकलं. लक्षात का तुमच्या? पण याच्याविरुद्ध शहरा भागामध्ये अगदी मराठा समाजातलं कुणी आहे, कुणी आणि कुठल्या समाजातलं आहे, कुठल्या समाजाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही. त्यांना मात्र शिक्षण घ्यायला मिळालं. त्याच्यामुळं ती मंडळी पटापटा पुढे गेली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सगळ्यात महत्वाचं काम काय केलं त्याच्या लक्षात आलं. महात्मा ज्योतिबा फुले पण शिकले. त्यांनी तर कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी बांधलेले पूल अजून आहेत. तर ते उलट असं म्हणायचे, इंग्रज गेले नाही पाहिजे. जोपर्यंत आम्ही शिकत नाही तोपर्यंत इंग्रजांचं राज्य गेलं नाही पाहिजे. इंग्रजांचं राज्य नको आहे आम्हाला. पण इंग्रज आल्यामुळं हा जो काही वेगवेगळ्या प्रकारचा भेद होता तो भेद कमी होत चालला होता. मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं विठ्ठलरामजी शिंदेच्या आईचं, मराठा समाजातल्या. काय दिलं उदाहरण? त्यांच्या अंगाखाली काय झालं दिलं आठवतं तुम्हाला? त्याच्या अंगाखाली विठ्ठलरामजी शिंदेचा भाऊ म्हणजे विठ्ठलरामजी शिंदेच्या आईचा मुलगा 6 महिन्याचा काय झाला? अंगाखाली चिरडला गेला. दूध पिता पिता तो त्यांना झोप लागली. अंगाखाली गेला चिरड. सकाळी बघतात आपला मुलगा गेला. काय वाटलं असेल त्या माऊलीला? किती दुःख झालं असेल. तरी सुद्धा विठ्ठलरामजी शिंदेने काय लिहिलं? तर त्याचं लिहिण्यामागचं कारण असं आहे की त्यावेळेला स्त्रीला घरात एवढं काम असायचं थकून जायची. म्हणून दिलं. तिला शिक्षण नव्हतं. त्याच वेळेला महात्मा ज्योतिबा फुलेंची बायको मात्र शिकली. त्याच काळात त्या दोघी जणी. म्हणून विठ्ठलरामजी शिंदे सगळं आयुष्य काय केलं? सगळं आयुष्य बहुजन समाजातल्या लोकांसाठी गेलं. पण त्याचा फायदा तुम्ही घेणार आहे का नाही? म्हणजे समजा मी जेव्हा शाळेत शिकत होतो त्या शाळेत तुम्ही ज्या गावात शिकत होतो गावात येता येते शाळा होती का? नव्हती. त्या वेळेला शाळेत जायला 20 किलो म्हणजे मला आठवतंय पाटखळवरून माझा मित्र यायचा शाळेत
तो आता कंपनीत आहे आणि त्याचे वडील बिचारे सायकलवरनं लोकांचे डबे पोहोचवायचे थोडक्यात. या लक्षात घ्या, आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंचं मोठेपणा सांगायचं नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंनी मला काय दिलं? महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाळा चालू केल्या, त्या गरिबांसाठी केल्या, त्या बहुजन समाजातल्या मुलांसाठी केल्या आणि हळूहळू शाळा ती वाढवत चालली. म्हणजे माझ्या कालावधीमध्ये, म्हणजे ही गोष्ट कधी 70ची आहे, 71, 72, 73, 74 मला आठवते. माझा मित्र तिकडनं यायचा, एक तो आनेवाडीवरून यायचा, म्हणजे किती किलोमीटर, 30-30 किलोमीटर. तेव्हा वाहनाची सोय नाही, मी तो कुठंतरी कोणाकडे राहायचं, काही झाडाखाली राहायची, काही कोणाच्या परड्यात राहायची, 8-8 दिवसाच्या चपात्या यायच्या, 8-8 दिवसाची भाकरी यायची, ती 8 दिवस खायची, पण शिक्षण घ्यायचं. हे कुणी शिकवलं? त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? विद्येविना मती गेली, विद्या महत्वाची, जो विद्या शिकेल तो पुढे जाईल. आपले वायकर सर सांगत होते मला, वायकर सरांच्या वर्गामध्ये मुलगा होता, वायकर सरांना शिकवा, कारण त्यांचे वडिलांचे वडील हे हळूहळू शिकले त्या काळात. मग त्याला तो म्हणाला नाही, मी आता नगरपालिकेत लागणार, नगरपालिका सिस्टीम आहे, आई नंतर आईची मुलगा किंवा मुलगी, वडील नंतर वडिलांना. पण त्यांनी काय काम करायचं? गटर काढायचं. क्लास 4 म्हटलं त्याला. त्यामुळं हे सगळं जे महत्वाचं आहे, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की मला विठ्ठलरामजी शिंदे वाचायचे, मला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आपल्याला नेहरू किती श्रीमंत होते. नेहरू जे आले त्याला मी उदाहरण मागच्या सांगितलं की त्यांनी काहीतरी हरी नोकराकडे काहीतरी मागितलं, ब्रेडला लावायचं, जाम नाही दुसरं आहे, मलाही माहित नाही, मला ते विचारायचं मुलाला काय नक्की असतं ते. त्याने जामची बाटली आणून दिली, ती फेकून मारली त्याला, ती फुटली भिंतीवर जाऊन. तेच नेहरू त्याच्या लक्षात आलं, आजच्या इंग्लंडमध्ये लोकशाही आहे, इंग्लंडमध्ये सगळ्यांना शिकायला मिळतंय आणि मी इथं आलो तर माझ्याकडे श्रीमंत माणसं फक्त शिकतायत, गरीब अजून गरीब होत आहेत. मग त्यांनी सगळं फेकून दिलं. 2 ड्रेसवर राहिले ते. मी तर वाचतोय वेगवेगळं. किती वेळेला तुरुंगात गेले, तुरुंगात त्यांच्या अंगावरून उशी फिरायच्या, उंदीर फिरायचे, काय जरूर होती त्यांना? मग ह्या लोकांनी जे काही केलं, म्हणजे तुम्ही जर 150 वर्षा 100 वर्षापूर्वी जन्माला आला असता, तुम्हाला शाळा शिकता आली नसती, तुम्हाला ज्ञान घेता आलं नसतं, तुम्हाला वाचता आलं नसतं. मग तुम्हाला जर हे मिळतंय तर त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे का नको? तुम्ही मोठं झालं पाहिजे का नको? म्हणून आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी, त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, त्यांनी नाटकं लिहिली, नाटकांमधनं प्रश्न मांडले, त्यांनी कविता लिहिल्या, त्यांनी कादंबरी लिहिली. कसं केलं त्यांनी? तर हे आपण सर्वसामान्य माणसाला ज्यांना मिळत नाही, त्यांनी विशेषतः खेडेगावातल्या भाषा आणल्या नाटकामध्ये, कवितेमध्ये, कथेमध्ये, कादंबरीमध्ये. तिथली भजनं आणली, तुमची कीर्तन आणली, तुमची लोकभाषा आणली आणि त्यांनी आपल्या भारतीय परंपरेच्या माध्यमातून पुढे शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला बोलवलं. त्यांनी पूर्वी लग्नामध्ये काय लागायचं? ब्राह्मण लागायचं कंपल्सरी, ब्राह्मणानेच लग्न लावायचं. आता काय बदल झाला माहितीये तुम्हाला? आता कोल्हापूरचं देऊळ आहे महालक्ष्मीचं, जाहिरात निघती, पुजारी नेमणे आहे, तो कुठल्याही समाजाचा चालतो, त्याला ज्ञान येते का ते बघतात. पूर्वी होतं का असं? त्यांची ती काय ब्राह्मणाला पण काय द्यायची? दक्षिणा द्यायची, त्यांच्यावर आराम चाललाय त्यांचा आपला. उदाहरणार्थ आता तुळजाभवानी तिथं सुद्धा जाहिरात नाही सगळीकडं, आणि त्यांनी सगळ्या समाजासाठी काम. त्यामुळे तुम्ही तुमच्या डोक्यात मनामध्ये एक लक्षात ठेवा, कुठल्याही समाजाचा उल्लेखच नाही पाहिजे. शाळेमध्ये आम्हाला आठवत, तेव्हा आम्हाला आठवत पण नाही आमचं आम्ही कुठल्या समाजाचे, कुठल्याचा काय संबंध नाही. आपल्याला शिक्षण घ्यायचंय, आपल्याला चांगला माणूस व्हायचंय, त्या माध्यमातून आपण आपलं कुटुंब मोठं करायचंय, आपण देशाची सेवा करायची, हे सगळ्यात. त्याच्यामुळं तुम्ही अशा पद्धतीचा विचार करायला शिका. पूर्वी त्या काळात काही कुटुंब नियोजनाची साधनं नव्हती, काही गोळ्या नव्हत्या, काही नव्हतं. किती मुलं व्हायची, किती मुली व्हायच्या, व्हायला लागल्या की धडा वर्षाला मुलगा आहेच, खंडी व्हायची. आता आमच्या घरातच मला वाटतंय आमचे 4 मामा, 4 आणि 8 15 जण होती आईला, आमचे बहीण भाऊ, त्यातील 5-6 गेले. प्लेग आले तर प्लेग मध्ये 4 गेले पाठापाठा. वडील गेले, 2 भाऊ गेले, बहीण गेली, एक जाई पण एक गेला, एवढी जायची. आता आपल्याकडं कुटुंब व्यवस्था कमी आली. तुम्हाला मुलाला शिकवण्यासाठी तुम्हाला कळतं 2 मुलं बास, 1
मुलगा बास, त्याला मला शिकवायचंय, त्याचा तो स्वतंत्र झाला पाहिजे, म्हणून ते म्हणतात. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी आपल्याला महत्वाची नाही. त्यांनी जे काम केलंय त्या कामातून आपण प्रेरणा घ्यायची, आपण मिळालेली संधी घ्यायची. आपल्या वाचनालयातली सगळी आंबेडकरांसारखं शिकायचं. आंबेडकर सगळा फडशा पाडायचा. आंबेडकरांनी शाळेतली सगळी पुस्तकं वाचली, कॉलेजमध्ये सगळी पुस्तकं वाचली आणि आपण मोठं व्हायचं. म्हणून या पुण्यतिथी जयंती या महत्वाच्या आहेत. मला अतिशय आनंद वाटला की मला ते जळगावमध्ये मला पुरस्कारापेक्षा माझा पहिला नंबर आला परीक्षेत आणि माझं सगळं श्रेय कुणाला? तुम्हाला, शाळेतल्या विद्यार्थ्यांशी. मी आता मला आठवतंय मी काय वाचलं की लिहून ठेवतो तुम्हाला सांगण्यासाठी. त्यामुळे अभ्यास कुणाचा होतो तुम्ही बघा. आता तुम्ही मैत्रिणीला शिकवा बघा, अभ्यास कुणाचा पक्का होतो? जिला शिकवतो तिला होईलच, पण आपला जास्त पक्का होतो का नाही? त्यामुळे ह्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, आपलं लक्ष पाहिजे. आपण शिक्षक असू दे, कुणी असू दे, आपलं लक्ष पाहिजे. वर्षामध्ये कुणाची पुण्यतिथी आहे, कुणाची जयंती, ती का साजरी केली जाते, कशासाठी केली जाते, त्याचा आपल्याला काय उपयोग आहे? आपल्याला उपयोग असेल तरच करायचं. आपण एखादं गुंड आहे त्याची करतो का पुण्यतिथी साजरी? ज्याने खून केलं त्याची करतो का? तो वाईट वागला त्याची करतो का? त्यामुळं हे सगळं महत्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या. मी आज खरं कंटाळ होतो, सकाळपासून पळापळ करतो तुमच्यापर्यंत आलो आणि आत्ताच मला निमंत्रण आलं नायगावला तुम्हाला बोलवलं. मी नायगाव छान बोलणार आहे, सांगणार आहे समजावून. त्याचं विंदा करंदीकरांचं उदाहरण तुम्हाला पुन्हा एकदा देतो. विंदा करंदीकर ज्यांना ज्ञानपीठ मिळालं का नाही, इस्लामपूरला होते शिक्षक, त्यांना मित्र असा भेटला की तो म्हटला तू जा शिकायला पुढचं मुंबईला, तुझ्या बहिणीला मी त्यांनी सांभाळलं. हे माहिती पाहिजे. पण त्याहीपेक्षा 1942 साली गांधींनी असं सांगितलं की मिलिटरीमध्ये भरती होऊ देऊ नका आपल्या लोकांना. का? तर मिलिटरीमध्ये दुसऱ्या महायुद्धात पाठवायची इंग्रज, किंवा आपल्या इथं काय करायचे त्याच्यामध्ये मरण येण्याची शक्यता जास्त होती. पण हे गेले का झोपडपट्टीमध्ये? तर एका मागासवर्गीयामधली 2 मुलं ही मिलिटरीमध्ये भरती झाली होती, म्हणजे सिलेक्ट झाली होती. आणि ते सांगायला गेले की तुम्ही भरती होऊ नका, तुमची मुलं ह्यात जातील. त्या वडिलांनी त्याचं उत्तर दिलं, ते फार महत्वाचं आहे. ते असं वडील म्हणाले विंदा करंदीकरांना, इथं उपाशी पोटी माझी मुलं मरण्यापेक्षा सैन्यात भरती होऊ दे. निदान मारताना पोटभर खातील तरी. एवढी गरिबी होती. स्वातंत्र्याने आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय दिलं? गरिबी कमी करण्यासाठी मदत केली. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी असतात, आपल्या वेगवेगळ्या अडचणी आपण त्यातनं मात करू शकतो. हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले वाचा, तुम्ही त्यांची नाटकं वाचा. तुम्ही त्या बरं मी सरांना सांगणार आहे, जेवढी महात्मा ज्योतिबा फुलेंची बद्दल पुस्तकं आहेत ना ती वाचवा. कारण त्यांनी आपल्याला दिलं. तर आपण पण काय दिवसभर काम करत बसलो असतो. तुम्हाला दारामध्ये नळ आहे का नाही? नळ आहे का नाही तुमच्या? असेल, थोडा लांब असेल, पण तेव्हा नळच नसायचे. दिवसभर एकच काम, सगळ्यांसाठी पाणी घेऊन यावे. दिवसभर त्या बाईने बिचाराने पाणी भरत असत. सकाळपासून चूल पेटवायची, स्वयंपाक करायचा. पुरुषांचं तसंच होतं. पुरुषांचे पण काय कमी हाल नव्हते. उद्योग नाही, पाणी नाही. आता तर मी वाचतोय, आता दादागिरी कुणाची होणार आहे माहितीये का? मुलींची होणार आहे. कारण आता उत्तर प्रदेशमध्ये मुली जास्त होतात. त्यामुळे येऊन त्याला काम करावं लागतं आता पुरुषांना. मी सिंगापूरला गेलो होतो. सिंगापूरला सगळ्या मुली बाहेर, अगदी हॉटेल व्यवसाय पण सगळं घरी पुरुष मंडळी सांभाळतात. काही ठिकाणी तर व्यवस्थाच आहे जवळपास. त्याच्यामुळं मला एवढी इच्छा आहे की ह्या जयंती पुण्यतिथीच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांनी मोठं झालं पाहिजे, वाचलं पाहिजे, अशी मी इच्छा प्रदर्शित करतो. आजची मी तुमची भाषणं ऐकणार आहे, जेवढी ऐकता येईल तेवढी ऐकणार आहे. पण पुढच्या वेळेपासून मात्र भाषण चांगलं आलंच पाहिजे, तयारी झालीच पाहिजे. वर्षभर करायची. वाढदिवसाची तयारी कशी असते आपली? कशी असते? वर्षभर असते की नाही? कसा वाढदिवस छान साजरा होतो का नाही आपला? किती गरीब असू दे, त्याच्या पद्धतीनं साजरा होतो. तसं आपल्याला पुढं जाण्यासाठी तुम्ही मागचं वाचलं, हे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल का नाही? तुम्ही जर वाचलं विठ्ठल रामजी शिंदेच्या भाऊ बिचारा असं असं झाल्यामुळे गेला, मग तेव्हा तुम्हाला आईचं महत्व कळेल, वडिलांचं महत्व कळेल, आपल्या समाजाचं महत्व कळेल. तुम्हाला 30 किलोमीटर शाळेत जावं लागलं तर तुम्हाला शाळेचं महत्व कळेल का? फी भरायला नाही लागत, आपल्याला मोफत जवळपास शिक्षण सगळं मिळतं.
बोला आता कोण बोलणार आहे. त्याप्रमाणे स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्त्व साहेबांनी त्यांच्या भाषणामधून सांगितले. आता इयत्ता 6वी मधील पायल महाडिक आपले म्हणतात. माझे नाव पायल बजरंग महाडिक. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. अध्यक्ष भाषे, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही 4 शब्द सांगणार आहे. ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे. महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई असे होते. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्यासोबत झाला. 1791 मध्ये मानवी हक्कांवर आधारित थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. तेव्हापासून त्यांनी स्त्री शिक्षण आणि मागासवर्गीयांचे शिक्षण व उद्बोधन यावर भर देण्याचे ठरवले. 24 सप्टेंबर 1873 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले हे परखडपणे आपले विचार मांडणारे लेखक होते. ते थोर विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी दिली. विदे विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विधेने केले. या महात्मा फुले यांच्या ओळी प्रसिद्ध आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे असूड, गुलामगिरी, ब्राह्मणांचे गसब इत्यादी पुस्तके लिहिली. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठेतरी देह गाठायचे असते. अशा या महान समाजसुधारकाचे 28 नोव्हेंबर 1890 साली पुणे येथे निधन झाले. अशा या महान समाजसुधारक महात्म्यास माझे शतस्य प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदन करणे आपणास सुरुवात करते मी भाषणात. माझे नाव समृद्धी संदीप विभूते. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. मी आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी काही 4 शब्द बोलणार आहे. क्रांतिकारक समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्ण नाव महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्याविषयी मी एक कविता सादर करते. तळमळीने झटला ज्योतिबा, तळमळीने झटला ज्योतिबा, दीनदुबळ्यांचे कैवारी झाला, दीनदुबळ्यांचे कैवारी झाला. शिक्षणाचा आदर्श तुम्ही, शिक्षणाचा आदर्श तुम्ही साऱ्यांना घालून दिलात, शिक्षणाचा आदर्श तुम्ही साऱ्यांना घालून दिलात. उपेक्षितांच्या अंतरंगी, उपेक्षितांच्या अंतरंगी फुलवलेत नवीन आशा, फुलवलेत नवीन आशा, फुलवलेत नवीन आशा. सत्यशोधक समाज शोधतो आहे, सत्य समाज शोधक शोधतो आहे, सत्य समाज शोधतो आहे, नवी दिशा. धन्यवाद. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला मी ज्योतिराव बोलतोय ही कविता सादर करणार आहे. मी ज्योतिराव बोलतोय. जग म्हणते मळ्यात, जग म्हणते मला मळ्याचा, जग म्हणते मला मळ्याचा, माळ्याचा. मी आहे सर्व जगाचा. आदराने म्हणतात महात्मा मला, आदराने म्हणतात महात्मा मला. रोटी शिक्षणापुढे, रोटी शिक्षणापुढे. धार्मिक जग म्हणते मी माळ्यांचा, जग म्हणते मी माळ्यांचा, मात्र मी तर आहे संपूर्ण जगाचा. म्हणतात आदराने महात्मा मला, म्हणतात आदराने महात्मा मला. रोटी शिक्षणापुढे धार्मिक शक्ती हरल्या. सर्व शिक्षकांमध्ये मी मात्र मला शोधतोय, सर्व शिक्षकांमध्ये मी मात्र मला शोधतोय. मी तर आपला ज्योतिराव बोलतोय. सावित्रीने दिली मला जीवनभराची साथ, सावित्रीने दिली मला जीवनभराची साथ. शिक्षणाच्या कार्यात दिला मदतीचा हात, शिक्षणाच्या कार्यात दिला मदतीचा हात. स्वतः शिकून नंतर सावित्रीने जगाला केले साक्षर, स्वतः शिकून सावित्रीने नंतर जगाला केले साक्षर. मी आणि सावित्री झालो पहिले शिक्षक. विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये मी मात्र शोधतोय मला, विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये मी मात्र शोधतोय. धन्यवाद. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील एक कविता सादर करत आहे.
ज्योतिबा, तुम्ही आमच्या सावित्री आईला सर्वप्रथम शिकवलं. ज्योतिबा, तुम्ही आमच्या सावित्री आईला सर्वप्रथम शिकवलं. स्त्री सुद्धा ज्ञान देऊ शकते हे सिद्ध करून दाखवलं. स्त्री सुद्धा ज्ञान देऊ शकते हे सिद्ध करून दाखवलं. या छातीनं जीवनात प्रत्येक संकट झेललं तुम्ही निर्या छातीनं. तुम्ही प्रेरित होता शिवबाच्या महाराष्ट्राच्या मातीनं. तुम्ही प्रेरित होता शिवबाच्या महाराष्ट्राच्या मातीनं. जातीभेद नष्ट करण्यासाठी सर्व समाज एकत्र केला. जातीभेद नष्ट करण्यासाठी सर्व समाज एकत्र केला. अन्यायाच्या अंधारामध्ये क्रांतीचा सूर्य उदयास आला. अन्यायाच्या अंधारामध्ये क्रांतीचा सूर्य उदयास आला. असामान्य ज्योतिबा तुम्ही महात्मा झालात. असामान्य ज्योतिबा तुम्ही महात्मा झालात. सन्माननीय व्यासपीठ, प्रिय गुरुजनवर्ग आणि माझा मित्रमंडळ, आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांची कविता म्हणून दाखवणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. सत्सद्यविन नाही धर्म तो रोकडा, जनाक्षरासी वाकडा. मतभेद सत्य सोडून जाता वादामध्ये पडे, बुद्धी सर्व पकडे. जन्मभर सत्य तोच धर्म करावा कायम, मानवा आरम सर्व ठाई. मानवाचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची नीती ज्योती म्हणे, ज्योती म्हणे. धन्यवाद. Today I am going to tell you about Mahatma Jyotirao Phule's information. Jyotiba Phule, commonly known as Mahatma Phule, was a pioneer in the tide of women's education. He was a humanitarian, philosopher and a revolutionary who fought social problems for a long time. His contribution to the education of girls and the empowerment of women, Kranti Surya Mahatma Phule, was a great philosopher and social reformer who worked for the cause of women's education and uplifting the lives of the people. Mahatma Phule, 28 November 1890, was an Indian social activist, anti-caste social reformer and writer from Maharashtra. His work extended to many fields including eradication of untouchability and the caste system. And for his efforts in educating women and oppressed caste people, he and his wife Savitribai Phule were pioneers of women's education in India. Phule started his first school for girls in 1848 in Pune at Bhidewada. He also formed the Satyashodak Samaj to attain equal right for people from lower caste. Thank you. आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बातमित्रांनो, मी आज तुम्हाला महात्मा फुले यांच्याविषयी 4 शब्द बोलून दाखवणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे. स्त्री शिक्षणाचा व पर्यायाने स्त्रीमुखीचा राजमार्ग घालून देणारे महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी. त्या निमित्तानं वाचा त्यांचे प्रेरणादायी विचार. महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महात्मा फुले महाराष्ट्राच्या आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानांमुळे आहे. महात्मा फुले आणि समता हे शब्द जणू हातात हात घालून येतात. महिलांनी पुरुषांनी इतकं शिक्षणाचा अधिकार आहे असा केवळ ज्योतिराव फुले बोलून थांबले नाहीत, तर प्रत्यक्षात तसा अधिकार महिलांना मिळावा म्हणून त्यांनी आयुष्य वेचलं. स्वतःच्या पत्नीपासून त्यांनी याची सुरुवात केली व पुढे महिलांसाठी शिक्षणाचा राजमार्ग खुला करून दिला. आपले विचार पोहोचवायचे असतील तर ग्रंथ लिहायला पाहिजे म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचा असून हा ग्रंथ लिहिला. धन्यवाद.